9 लाखांची लाच घेतल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या उद्योग मंत्रालयाचे माजी महासंचालक बी.के. बन्सल यांनी आपल्या मुलासह दिल्लीतल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे। बन्सल यांनी मुंबईतल्या एका कंपनीकडून 9 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप होता आणि आरोपातनं त्यांना 16 जुलैला अटकही झाली होती। त्यानंतर 4च दिवसात म्हणजे 20 जुलैला बन्सल यांची पत्नी सत्यबाला आणि मुलगी नेहा या दोघींनी राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यानंतर काल बन्सल यांची जामिनावर सुटका झाली, मात्र घरी येताच त्यांनी आपल्या मुलग्यासह गळफास घेऊन जीवन संपवले। या चौघांच्याही आत्महत्येचा भ्रष्टाचाराच्या आरोपांशी काही संबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहेत। दरम्यान पत्नी आणि मुलीच्या 2 स्वतंत्र चिठ्ठ्या मिळाल्यात आणि त्याची सत्यता पडताळली जाते। मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे एक अख्खं कुटुंब संपल्यानं राजधानी दिल्लीत खळबळ उडाली आहे। कॉर्पोरेट अफेअर्स अर्थात कंपनी व्यवहार खात्याचे पूर्व डीजी बी.के. बन्सल यांनी आज त्यांच्या मुलासह या ठिकाणी याच घरामध्ये आत्महत्या केली। मधुविहार मार्केट परिसरामधलं नीलकंठ अपार्टमेंट आणि या अपार्टमेंटमधले हा 3B नंबरचा फ्लॅट याच ठिकाणी बी.के. बन्सल आणि त्यांचा मुलगा या दोघांचेही आज मृतदेह फॅनला लटकलेले आढळलेले आहेत आणि त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे। खरं तर बी.के. बन्सल यांना जुलै महिन्यामध्ये अटक करण्यात आलेली होती। सीबीआयने त्यांना अटक केलेली होती। एका कंपनीकडून 10 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावरती होता। या अटकेनंतर 2च दिवसामध्ये त्यांच्या पत्नीनं आणि मुलीनं आत्महत्या केली होती, कारण सीबीआयच्या या अटकेनंतर आपली बदनामी झाली आहे असं त्यांना वाटत होतं। आणि त्याच्यानंतर अवघ्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आज परत एकदा स्वतः बन्सल आणि त्यांच्या मुलानं आत्महत्या केलेली आहे। म्हणजे 3 महिन्याच्या काळामध्ये हे संपूर्ण कुटुंब जे आहे ते उद्ध्वस्त झालेलं आहे। आज बन्सल यांच्या घरामध्ये काही सुसाईड नोट्स देखील सापडलेल्या आहेत। दोघांच्याही सुसाईड नेट आहेत आणि विशेष करून या सुसाईड नोटच्या 4 प्रती करून त्यांनी घरामध्ये ठेवल्या होत्या, जेणेकरून कुठेही कोणी शोधलं तर त्यांना ती लगेच सापडावी म्हणून। सुबह उनकी एक रचना मेड है जो 8:40 पे आई थी और वो 8:45 पे हम लोग को सूचना दी। सूचना देने के बाद में हम लोग अपने सेक्रेटरी को बताए। सेक्रेटरी के बताने के बाद वो 100 नंबर कॉल किए, फिर हम लोग भी 100 नंबर को कॉल किए। उसके बाद में 100 नंबर आई, फिर उसके बाद में यहाँ पुलिस के साथ में आए तो देखे दोनों आदमी 2 कमरे में पंखे से लटके हुए हैं। सुसाइड नोट 4-5 जगह रखा हुआ है। मुंबईतल्या एका प्रसिद्ध केमिकल कंपनीच्या संदर्भातलं हे प्रकरण सगळं आहे आणि नेमकं काय याच्या पाठीमागं आहे, सीबीआयच्या एका चौकशीमुळं हे सगळं कुटुंब अशा पद्धतीनं कसं उद्ध्वस्त झालं याचीच चर्चा आता दिल्लीतल्या या सगळ्या वर्तुळामध्ये रंगताना दिसतेय। प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली।